नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2024 करताचा राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही पाहत असाल कुंडलीमध्ये, तर बरेचसे जे ग्रह आहेत हे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये येणार आहेत. जसे की बुध, शुक्र, मंगळ आणि रवी. आणि याआधी साधारण मंगळ, बुध, शुक्र हे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत होते. साधारण जानेवारीचा तुमचा अनुभव असेल की बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह होता. बरीचशी कामं तुम्ही हातावेगळी केली होती. बरीचशी कामं करताना तुम्हाला यशही मिळालं होतं. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभली. त्याने ऍक्टिव्हपणा हा जो तुमच्या रक्तामध्ये आहे तो प्रत्यक्ष तुम्ही अनुभवलेला असेल. या महिन्यामध्ये थोडंसं चित्र वेगळं असेल, परंतु ते शुभ फलदायी असेल, काळजी करू नका. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या आरोग्यासंदर्भात विचार करू. तुमचं आरोग्य म्हणजे ते शारीरिक आणि मानसिक नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि आता तो मार्गस्थ सुद्धा झालेला आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा अष्टमेश आहे, षष्टेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दिनांक 12 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या दोन महत्वपूर्ण ग्रहांचा जर का विचार करायचा झाला, तर आरोग्याच्या संदर्भात काळजी चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. खूपच चांगल्या प्रकारचं तुमची हेल्थ किंवा तुमचा हॅपीनेस आहे ते राहील. तुमचे माइंडसेट ज्याला आपण म्हणतो, तुमची मानसिकता ही खूपच सकारात्मक राहील. त्यामुळे काळजी करू नका. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही हातावेगळ्या करू शकाल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह सुद्धा राहाल. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घ्याल जे की सकारात्मक सुद्धा होते. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. हा संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक आणि मानसिक काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे साधारणतः फायनान्शियल स्टेटस आहे, आर्थिक स्थैर्य आहे, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, मार्गस्थ आहे. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 6 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, इथे द्वितीय स्थानाचा विचार करायचा झाला तर द्वितीयामध्ये बरेचसे ग्रह येणार आहे. जसं की आता सांगितलं त्याप्रमाणे मंगळ, बुध, शुक्र आणि रवी याचा एकंदरीत विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये तुम्हाला पैशाची आवक उत्तम असेल. म्हणजे पैशाच्या आवकीबद्दल काळजी करू नका. पैशाची आवक तुमची अतिशय चांगली असेल. त्या संदर्भात काळजी करण्याची आवश्यकता नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्चांवरती थोडंसं नियंत्रण ठेवा. खर्च थोडेसे तुमचे जास्त होऊ शकतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. खर्चावरती नियंत्रण ठेवणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. खर्च तुमचे थोडेसे जास्त लक्षात घ्या. पण याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे, की आवक चांगली असल्यामुळे खर्च जरी थोडे जास्त आले तरी काळजी करू नका. मात्र तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. ही इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मानसिकता अगदी स्थिर राहील. कारण पंचमातला मंगळ जो आहे हा नवम दृष्टीने तुमच्याच राशीला पाहतो आहे. त्याच्यामुळे तुमचे विचार स्थिर असेल आणि अर्थातच विचार स्थिर असतील तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या डिसिप्लिन मध्ये होतात, नियमात होतात आणि तुमची राशी जे नियमाच्या बाहेर थोडी काम करणारे आहे. पण तो ह्या महिन्यात तुमच्याकडे चांगला आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, जसं की तुमचा जो पंचमेश आता सांगितल्याप्रमाणे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 6 तारखेनंतर हा तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला या महिन्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आउटपुट मिळणार आहेत. खूप चांगल्या प्रकारचा लाभ होणार आहे. लॉंग रन मध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी तुम्ही या महिन्यात जरूर करा. त्याचे काही चांगले आउटपुट तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि 12 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. तर या आधी जर का तुमचे काही लाभ उरलेले असतील, अडकलेले असेल, ते सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळतील. याचप्रमाणे लाभाचा तुम्ही उत्तम प्रकारे वापर करू शकाल, जी काही खूप चांगली गोष्ट आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगल्या प्रकारचा कालावधी तुमचा हा फेब्रुवारी महिन्याचा राहणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, मार्गस्थ आहे. काळजी करू नका. घराच्या संदर्भात कुठलेही वाद-विवाद, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. स्ट्रेस, टेन्शन अजिबात घेऊ नका. अतिशय उत्तम प्रकारे राहिलं. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे ग्रो होतील. त्याच्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. आता यानंतर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे रिलेशनशिप. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 6 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. रिलेशनशिप बद्दल काही काळजी करू नका. परंतु द्वितीय स्थानात जाऊन तो चतुर्थ दृष्टीने तुमच्याच राशीला किंवा पंचम स्थानाला पाहतो आहे.
तर इथे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तू मैं ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील. परंतु इथे जो गुरु विराजमान आहे तो तुमच्याकडे अतिशय चांगला आहे. याच्या आधी सुद्धा तुम्ही बघितलं असेल, की जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याबरोबर नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून आलेले असेल किंवा नवीन रिलेशनशिप सुद्धा तुमचं अगदी सहजपणे झालेली असेल. तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये काळजी करू नका. गर्भवती महिलेने सुद्धा या महिन्यात तशी काही काळजी करण्याची जास्त आवश्यकता नाही. फक्त पहिल्या आठवड्यानंतर छोटे-मोठे काही तुम्हाला त्रास जाणवले तर डॉक्टरी इलाज करणं आवश्यक आहे. पण तो वेगळं विशेष किंवा अगदी टोकाचं वगैरे काय होणार नाही. विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगल्या अशा प्रकारचा हा महिना राहील. खास करून तुम्हाला थोडंसं एफर्ट थोडेसे जास्त द्यावे लागतील. पण ते एफर्ट जास्त दिले, तरी त्याचे जे रिझल्ट्स आहेत, हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळेल. त्याच्यामुळे काळजी करू नका. परंतु एफर्ट देणं हे गरजेचं राहील. भाग्याची साथ तुम्हाला खूप उत्तम प्रकारे लाभणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल विचार करायचा झाला, तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय 2 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि 21 तारखेनंतर हा तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. खास करून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. ही गोष्ट आवश्यक सुद्धा आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे एकंदरीत तुमचं जे कामधंदा आहे, तुमचं करिअर आहे त्या संदर्भात. तर साधारणतः तुमचा जो कर्मेश आहे, बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय 2 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात आणि 21 तारखेनंतर तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. उलटपक्षी तुम्हाला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा तुमचं जे काही करिअर असेल त्या संदर्भातले नवीन काही इन्कम सोर्स मिळू शकतील. याचप्रमाणे साधारणतः या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या 22-23 तारखेनंतरचा कालावधी खूपच चांगला राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. खास करून जर का तुम्हाला काही बदली हवी असेल, तर बदलीच्या संदर्भात हा जो कालावधी आहे 20-22 तारखेनंतरचा, हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. त्या दरम्यान नक्की तुम्ही या प्रमाणात जर का तुम्हाला बदली हवी असेल तर ॲक्टिव्ह राहा. तुमची बदली सहजपणे होऊन जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणाला काही जॉब स्विच करायचा असेल, वेगळा जॉब करायचा असेल किंवा वेगळं काही तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातलं करायचं असेल, तर 20-22 तारखेनंतरचा कालावधी अतिशय अनुकूल अशा प्रकारचा राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या संपूर्ण महिन्यामध्ये फक्त तुम्हाला जर का तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा त्यांच्याबरोबर जे इंटरॅक्शन आहे, त्याकडे थोडंसं पाहणं गरजेचं राहील. मात्र आर्थिक संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात आणि नातेसंबंधाबद्दलची हा जो कालावधी आहे, हा बराचसा चांगला राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, जसं की दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. शुभ फलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान येतील. याचप्रमाणे जर विवाहित असाल तर वैवाहिक दरम्यान नातेसंबंध सुद्धा सुधारतील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा लाभ योग होणार आहे. शुक्र आणि हर्षलचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून मंगळाचा लाभ योग द्वितीय आणि चतुर्थ स्थानातून होणार आहेत. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा होतील. याचप्रमाणे शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, तो हर्षल तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना किंवा नवनवीन काही संधी तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये इन्व्हॉल्व होऊ पाहताय तर त्या संदर्भात सुद्धा शुक्र हर्षाचा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण योग आहे. हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. अनपेक्षित लाभ सुद्धा या दरम्यान काही चांगले मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला हर्षल आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जर रवी तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात थोडीशी काळजी या दरम्यान घेणं गरजेचं राहील. चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून तुम्हाला या दरम्यान काही अनपेक्षित लाभ चांगल्या प्रकारचे मिळू शकतील. ही गोष्ट खूप चांगली आहे. नेपच्यून आणि जो शुक्राचा लाभ योग तुमच्याकडे शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. बुध जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय आणि जो हर्षल तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. खर्चावरती नियंत्रण ठेवा. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात कुठलेही निर्णय या दरम्यान घेऊ नका. अंदाज तुमचे साफ चुकून जातील. त्याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. आता ही मंगळ शुक्राची युती थोडी महत्त्वपूर्ण राहील. खास करून पैशाचे जे स्पेंडिंग आहेत, एक्सपेंडिचर तुमचे खर्च असेल, यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. खर्च थोडेसे जास्त प्रमाणात होण्याची शक्यता या दरम्यान जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण युती आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणारी. खास करून
कार्यक्षेत्रासंदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि त्या फिरण्यामुळे थोडंसं आरोग्य संदर्भातले सुद्धा काही त्रास उभे राहतील आणि थोडंसं स्ट्रेसफुल वातावरण तयार होईल. अर्थात याचा जो परिणाम आहे तो 2-3 दिवसाचा राहील. त्याच्यामुळे फारशी काळजी करू नका, परंतु थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला गुरु आणि बुधाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या तृतीयात येणार आहे. दोघांचा लाभ योग होणार आहे. शुभप्रद अशा प्रकारचा योग आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये करत असाल तर अतिशय उत्तम प्रकारचे लाभ या दरम्यान संभवतात. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे हे तुमच्या द्वितीय स्थानात आहे मकर राशीमध्ये. त्याचप्रमाणे जी पौर्णिमा आहे ती 24 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान साधारणतः रविचंद्राचं आकर्षण हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले गेलेले निर्णय हे बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावास्या ही तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. तिथे बरेच ग्रह सुद्धा येणार आहेत. तर साधारण अमावास्येच्या दरम्यान म्हणजे 9 तारखेच्या आसपास 8, 9, 10 या दरम्यान आर्थिक व्यवहार कोणतेही करू नका. थोडंसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचा हेवी लॉस तुम्हाला होऊ शकतो. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं फेब्रुवारी 2024 करण्याचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.